सहज घडू शकतो. सत असत, चांगलं वाईट सगळं डिफरन्स कळायचं बंद होऊन जातं. आणि का महत्वाचं आहे? कारण याच्या पाठीमागे अर्थकारण आहे. नार्को टेररिझम हा खूप मोठा देशाला असणारा धोका आहे. नार्को टेररिझम म्हणजे टेररिस्ट फ्लरिश्ड विथ द हेल्प ऑफ ड्रग्स. तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचलं पण असेल, गोल्डन क्रिसेंट म्हणजे बांगलादेश, इराण आणि पाकिस्तान, आणि गोल्डन ट्रायंगल लाओस, म्यानमार आणि थायलंड हा साऊथ एशियातला जो ट्रेड होतो तो भारताच्या मधनं होतो. आणि हा ट्रेड किती आहे माहिती आहे का? वर्षाकाठाला त्याचा अॅन्युअल टर्नओव्हर जो आहे तो $1000 बिलियन एवढा मोठा आहे. ते शून्य पण मोजता येणार नाहीत. आणि माझी फिगर नाही, सीबीआय बुलेटिन मधली मी तुम्हाला फिगर सांगतोय. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीच्या उत्पन्नापेक्षा ते जास्त फिगर आहे. मग हे एवढं ड्रग्ज फ्लरिश होत आहे, त्याला टार्गेट कोण? तर तू यंग जनरेशन, जे टीनेजर्स आहेत ते याला बळी पडतील. कारण या मुलांशी मी संवाद साधला. मला यांना सर तिथल्या ज्यावेळेला मी मुलांना या हेडक्वार्टर मध्ये घेऊन गेलो, मीडियाची प्रचंड गरज झालेली होती. माझी इच्छा नव्हती की यांना मीडियाच्या समोर आणून द्यायचं, म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवून जजना विनंती केली. आणि जज आले हेडक्वार्टर मध्ये, त्यांच्या समोर ही सगळी मुलं बसवली आणि तिथं मी स्पष्ट सांगितलं त्यांची आम्हाला बेल द्यावी, यांच्या अजिबात कस्टडीची गरज नाहीये. पण त्यांच्या समोरच 3-4 जणांनी झुरके मारायला सुरुवात केली. कुठनं काढले माहित नाही. तर संतापला बिचारांनी मग ते कंडिशन, बेल कंडिशन, आणि त्यातली बरीच जणांनी खोटी नावं सांगितलेली होती. त्यामुळे ते बिचारे जेलमध्ये 1 महिने 1.5 महिने काही लोक राहिले. आणि मग त्याचा बराचसा, मी मुंबई मधल्या रेव पार्टीमध्ये मुलींना जेलमध्ये टाकलं नाही. मी त्यांचे रक्त आणि लघवीचे मुलींना तर विशेष करून 6च्या अगोदर मी रिलीज करून टाकलं होतं, म्हणजे मीडियाच्या अगोदर. मला कारण याचा इथली परिस्थिती मी पाहिलेली होती. त्याचा भाऊ गाजावाजा न करता डेटरंट म्हणून त्याचा प्रचंड फायदा झाला. म्हणजे ड्रग्स माफियाचं सिंडिकेट उघडण्यात आणि बाहेर टाकण्यात त्याचा फायदा झाला. तर हे जे अर्थकारण आहे, जे बॉर्डरमध्ये मर्सिनरीज येतात, मर्सिनरीज म्हणजे भाड्याची अतिरेकी, म्हणजे पैशासाठी येणारे अतिरेकी, ते हे कोकेन आणि इतर व्यवसायामध्ये. नायजेरियन्सचा मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला आज. ते व्हाईट कॉलर क्राईममध्ये तर आहेतच, पण बेकायदेशीर राहणारे हे ड्रग्ज मध्ये छोटे छोटे अंडे घेऊन कशा पद्धतीने बॉडी कॅव्हिटीज मधून घेऊन येतात, भयंकर प्रकार आहेत ते. तर हे सिंडिकेट सगळं भयंकर आहे. त्याचं टार्गेट युथ आहे. आणि युथ हे आमचं भविष्य काळातलं खराब करण्याचं हे विचित्र आणि मोठं असं षडयंत्र आहे. झेक रिपब्लिक मध्ये 2005ला एक रेड झालेली होती. त्यावेळेला झेक प्राईम मिनिस्टरनी तिथं लाठीचार्ज करून व्हायलंट रेड, म्हणजे तिथं रेड केली होती, ज्याच्यात फोर्स युज केला होता. त्याला खूप त्यांच्यावर ॲलिगेशन झाले. त्याला ते म्हटलेलं आहे की दीज आर नॉट डान्सिंग चिल्ड्रन, दे आर डेंजरस पीपल who will involve in agitations of violence with the help of drugs and liquor. अशा पद्धतीचे उद्गार आहेत, ते नेटवर उपलब्ध आहेत. हे हा जो आनंद आहे तो चेकाणारा आनंद, हे तुमचं म्हणजे आपल्याला मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये सुद्धा हे प्रकार खूप विचित्र चाललेले आहेत. जे डेरिव्हेटिव्ह आहेत ड्रगचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे सिझलर ड्रग 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या मेंदूचं सिझलर बनवत असतं, म्हणून सिझलर ड्रग, एक्स्टसी, एम्फेटामाइन, वेगवेगळे स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनेशन, या 3 कॅटेगरीमध्ये हे ड्रग्स असतात. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय कारण आहे, ती पोरं एवढ्या का आहारी जातात. हायफाय समाजातली तर मुलं होतीच, त्यात फॅशन इंडस्ट्री मधली होती, फिल्म इंडस्ट्री मधली होती, एअर होस्टेस होत्या काही, आणि त्यातून सामान्य कुटुंबातली होती. जे चरसचा डोस मिळतो ना, 300 रुपये 150 रुपयाला मिळतो, कोकेनसाठी 5000 रुपये मोजायची गरज नाहीये. ते काय घेऊन येतात, काय येतात. माझ्या लक्षात आलं की संवाद कुठेतरी तुटलाय. ह्या मुलांचं जे कम्युनिकेशन झालेलं होतं, त्याही पार्टीचं कम्युनिकेशन ISRAtrans.com वेबसाईटवर झालेलं होतं ना, ऑर्कुटवर झालेलं होतं. विल सेलिब्रेट MDMA विथ US आर्मी, सगळे टोकन कोडवर्ड, ते बाण, दिशा दाखवणारे बाण होते. म्हणजे इथं मी ते स्पॉट मला कळालं, मुंबईवरनं माहिती मिळाली मला इन्फॉर्मेशन. त्यावेळेला मी पाठवली लोक, तर आमच्या लोकांना जिथं राहणारे माझे कॉन्स्टेबल त्यांना शोधायला 1.5-2 तास लागले. मग ते आमच्यावर सुरू झाली टीका की सुरू व्हायच्या अगोदर सुरू आता सापडायला पाहिजे ना, ते बाण त्यांचे कळायला पाहिजेत ना आम्हाला. आणि ज्यावेळेला मी तिथं पोहोचलो त्यावेळेला मी आणि एक लेडी कॉन्स्टेबल, त्या म्हणजे
मेंबर्स म्हणून आम्ही आतमध्ये एंट्री केली. एंट्री करून ते सिच्युएशन काय आहे ते बघायला तर पाहिजे की कशा पद्धतीची पार्टी आहे. त्यांच्यामध्ये नाचत होतो मी त्यावेळेला, म्हणजे आता 38 आहे त्यावेळेला 35 असेल. मग मी ओळखलं नाही हे बाबा, मी स्वतःला जरा तरुण समजतो म्हणून कदाचित ओळखलं नसेल. पण माझे 100 किलोचे इन्स्पेक्टर जाडे नाचत होते त्याच्यात. तरी त्यांना ओळखलं नाही, कारण ते प्युअर पीस, लव्ह, युनिटी आणि रिस्पेक्ट. आम्हाला कुणी त्रास द्यायचा नाही, आम्ही कुणाला त्रास देणार नाहीये. भूतेश्वरा नावाचे ते कॅसेट्स त्यांचे, म्हणजे भूताची प्रेरणा पूजा करणारे. काय त्या छत्रपतींच्या शिष्याला तानाजीच्या हृदयाला वाटलं असेल त्या चेकाळणाऱ्या आनंदात, माहित नाही मला. पण ते वेगळ्या पद्धतीचं सगळं वातावरण होतं, ते आम्हाला कळण्याच्या पलीकडचं होतं. त्यांची कन्सेप्टच वेगळी, त्यांचे जीवन जगण्याची शैली वेगळी, आणि त्याच्यात डिस्टर्ब करायचं नाही. कारण संवाद तुटलाय आजकाल. दारबंद संस्कृतीमध्ये आम्हाला काही माहिती नाहीये कसं जगायचं. आमचं सगळं कम्युनिकेशन आहे त्या फेसबुक आणि ऑर्कुटच्या पलीकडे जातच नाहीये. ते वाईट नाहीये, मीही फेसबुक वरती आहे, वाईट नाहीये. चांगले जुने मित्र त्यात भेटतात, सगळ्या गोष्टी आहेत, कम्युनिकेशन चांगल्या होतात. ट्रॅफिकच्या अनुषंगाने तुम्ही सजेशन्स खूप चांगले पाठवतात. पण हे कम्युनिकेशन का? कारण गावाकडचा जुना वाडा, जुनं घर विकायचं, मुंबई पुण्यामध्ये यायचं, 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा, त्या टीव्हीला जागा असते, फ्रीजला असते, मायक्रोवेव्ह ओव्हनला असते, वॉशिंग मशीनला असते, कम्प्युटरला असते, सगळ्याला असते. पण म्हातारे आजी आजोबांना जागा नसते, त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात पाठवावं लागतं आम्हाला. ते जड होतं आम्हाला. मग संवाद कोणी मुलांशी साधायचा? कारण आम्ही संडे पॅरेंट, सॅटर्डे संडे पोरांना पिक्चरला घेऊन जायचं, जेवायला घेऊन जायचं. मग आठवड्यावरती काय झकमारी करतायत, काय बोलतायत, कुणाशी चॅट करतायत, नो आयडिया. हा रचनात्मक संवाद आमचा थंड व्हायला लागलेला आहे. मला काहीच माहित नसतं, म्हणजे ते अंगण, परड, तुळशीचा कट्टा हे माझ्या मुलांना समजावून त्यांना कळत पण नाही. बरं काय म्हणताय डॅडी तुम्ही? डॅडी आता काय. पूर्वी आम्ही ऐकायचो की मूल जन्माला आलं की आजोबा त्याची नाळ काही कोयत्यानं कापायची आणि ती नाळ काळ्या मातीत पुरली जायची. त्यामुळे काळ्या मातीशी नातं सांगणारी पिढी जन्माला यायची. तर माती म्हणजे छीतूच होतं, म्हणजे माती म्हणजे आम्हाला घाण वाटते त्याची माती. ती नाळ आता नर्स कात्रीनं कापते आणि कुठं फेकून देते गटारीत, त्यामुळे कशाशी नातं आमचं आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या गोष्टी स्टिम्युलन्स, मग वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षा जवळ आली, मग ट्रक ड्रायव्हर खातात ती एम्फेटामाइनची एक गोळी खायची, 24 तास जागा राहू शकतो त्याच्यात. मग आयडिया दिली का? मग त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत स्टिम्युलंटचे, कोकेन, एक्स्टसी, या डेरिव्हेटिव्ह कडे जातो. डिप्रेसंट्स, मम्मी डॅडीची भांडणं, मग त्यात टेन्शन, मुलाची संकोचलेली, मग डिप्रेशनच्या बाहेर येण्यासाठी अँटीसेप डिप्रेशनचे डोस घ्यायचे, मॉर्फिन सारखे. त्यातनं मग मोठ्या डेरिव्हेटिव्ह कडे जातं. हॅल्युसिनेशन, एक्स्टसी, हाय, युफोरिया मध्ये जाण्यासाठी हे हॅल्युसिनेशन, म्हणजे ड्रेव्ह पार्टीज मध्ये वापरला जाणार ड्रग्स, तशा पद्धतीनं मग त्यात घुसत जातो. त्याच्याबद्दल मी जास्त उहापोह करत नाही आहे, पण हे अत्यंत धोकादायक आहे, हे समजून घ्या तुम्ही. आता एकदा एकच प्याला वगैरे ते दारूचं वेगळं. आजकाल डिबेट्स वेगळे आहेत, म्हणजे अमेरिकेत डिबेट सुरू आहे की दारू पिऊन दर वर्षाला 1 लाख माणसं मरतात, ड्रग्स खाऊन 1000 मरतात पार्टीज मध्ये. त्यामुळे पार्टीज मध्ये किंवा सॉफ्ट ड्रग्स तुम्ही हॉटेल्स मध्ये अवेलेबल का करत नाही, अशा पद्धतीची डिबेट सुरू आहे. माझे वडील पैलवान आहेत, त्यामुळे मी चहा पण त्यांच्या समोर आत्ताही पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आता 75 वर्षात झाले, पण त्याचा हात मी हलवू शकत नाही, एवढी शक्ती त्यांच्या हातामध्ये. त्यांची बायपास सर्जरी परवा केली, ते डॉक्टर रणजित दत्त म्हणाले की मला बरगड्या तोडताना जेवढा इतका त्रास झाला कधीच झाला नव्हता, कारण तरुण वयामध्ये जे शरीर कमवलेलं आहे. त्यांचे कन्सेप्ट आमच्या डोक्यात बसलेले आहे, त्यामुळे मी कदाचित मागासलेल्या विचारांचा असू शकतो. त्यामुळं हे संस्कार आमचे कुठे आहेत, कसे आहेत? मला आठवतं मी मुंबईला सुद्धा एसटीनं किंवा ट्रकनं बऱ्याचदा जायचो. माझे वडील मुंबईत असो, दिल्लीत असो, मला पत्र लिहायचे, साधं पोस्टकार्ड, म्हणजे एक पोस्टकार्ड पाठवायचे, मोडकं दोडकं मराठी,
7वी नापास आहेत म्हणजे, आणि खाली मोडीत सही करतात, म्हणजे त्यांना मराठीत पण सही नाहीत, मोडीत सही शिकलेले आहेत त्यावेळेचे. पण त्या पत्रामध्ये प्रत्येक पोस्ट कार्ड मध्ये एक वाक्य न चुकता ते लिहायचे. मला घरी प्रेमानं भावड्या म्हणतात की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, अनेक काय मॅनेजमेंटचे ग्रंथ वाचले, पण एवढी प्रेरणा, एवढी किलिंग इन्स्टिंक्ट देणारं माझ्या आयुष्यात मला वाक्यच सापडलं नाही. त्यांचं स्वप्न करण्यासाठी ते आपले आई वडील पोटाला चिमटा काढून आपल्याला काहीतरी उद्दिष्टानं पाठवतायत ना, ते चटके सहन करतायत ना, त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी अभ्यास करणार. मग मी अभ्यासाला सुरुवात केली. 3 वाजता उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो. राहायला मी कल्याणच्या पुढे आंबिवलीला होतो, तिथनं SICत जायचो. 1996ला वयाच्या 22व्या वर्षी 1 नाही 2 नाही सगळे म्हणजे ठरवून, म्हणजे प्लॅन एफर्ट होता. मी एकटाच नाही, माझ्या गावात 3 जण. आम्ही IAS IPS आणि IPS मध्ये 97ला सिलेक्ट झालो. आनंद पाटील माझा धाकटा चुलत भाऊ असतो IAS मध्ये, तामिळनाडूमध्ये तो पोस्टिंग झालं. उटीला कलेक्टर होता. आता विलासराव देशमुख साहेबांनी त्याला दिल्लीला बोलवून घेतलेला आहे. सुगंध चोगले, गरीब शिक्षकाचा मुलगा, तो इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये, मुंबईत नाही एकही नव्हता त्यावेळेला. आमच्या गावात आम्ही 3 जण. प्लॅन एफर्ट्स ठरवून. आणि मध्ये विक्रमगडला माझ्याकडे दरोडा झाला. 20 ते 25 झाबुआचे दरोडेखोर आले होते, अत्यंत डेरेड. आपले दरोडेखोर खूप किरकोळ त्यांच्या समोर, मध्य प्रदेशातले चड्डी बनियन गँग त्यांना म्हणतात. आणि ते आले, त्यांनी गोळीबार केला, त्या ज्वेलरी शॉपवाल्याला जखमी केलं आणि जवळ 40 लाखाचं सोनं घेऊन लंपास झाले आणि ते जंगलामध्ये घुसले. मला माहित होतं की टोपोग्राफी खूप कठीण आहे. मी पोहोचलो, अधिवेशन चालू होतं. आरव पाटील साहेबांचा टेन्शन मध्ये फोन आला की असा दरोडा अधिवेशनाच्या काळात. म्हटलं सकाळपर्यंत मला वेळ द्या सर, मला ती टोपोग्राफी खूप चांगली माहिती आहे. आणि प्लॅन केला, 10 पॉइंटवर प्लॅन केला. तिथले जवळजवळ 300 ग्रामस्थ आणि 300 कॉन्स्टेबल बोलवून वेढा टाकला. त्यांना CCTV फुटेज सोनारानं सुदैवाने ठेवलेले होते, मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. कुत्र्याला ते ज्यातनं स्टोन सांडलेले होते त्यांनी दगड, ती पिशवी दिली आणि कुत्र्याने व्यवस्थित मार्ग दाखवला. रात्रभर आम्हाला काय मिळणार नाही ती खात्री होती. पहाटे निघतील बाहेर म्हटले आणि पहाटेच्या वेळेला आम्ही 4 बाजूनं वेढा असा क्रॉस करताना 2-2च्या जोड्यांनी, 1 नाही 2 नाही 16 दरोडेखोर जिवंत पकडले आणि एकानं आमच्यावर गोळीबार केला म्हणून त्याला गोळ्या घातल्या आणि त्यालाही ठार केला. असा एक मृत्यू, असे 17 दरोडेखोर पकडले. सांगण्याचा उद्देश आहे की प्लॅनिंग. इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल. आयुष्यातलं प्लॅनिंग आहे ना, आत्तापासून करायला सुरुवात करायची आहे. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यातला हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही जे ठरवा, सगळेच काही शक्तिमान वेगवान लोक नसतात जे जिंकतात. जे जिंकतात ना ते ठरवलेलं असतं, त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो की मी हे करणारच. आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं ते वाचलं असेल तुम्ही, प्रज्वलित मने काय आणि अग्निपंख वगैरे पुस्तक मराठी ट्रान्सलेट झालेली आहे. मासेमाराचा मुलगा हो, आणि वडिलांच्या बरोबर नदीमध्ये मासे पकडायला जायचे. त्यावेळेला ते पक्षी गिरट्या मारताना वरती दिसायचे. मी अशी गिरटी मारू शकेल का, मी असा झेपावू शकेल का? आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला, इच्छाशक्ती, ती जिद्द, ती कष्ट करण्याची तयारी, ती लाथ मारेल तिथं पाणी काढेल ही वृत्ती याच वयामध्ये असते. आणि हेच वय कन्स्ट्रक्टिव्ह एज. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला हात पाय डोळे सगळं शरीर धडधाकड दिलेलं आहे ना. कुणी अभ्यास करून मेलाय, कुणाच्या अंगाला भोकं पडले, काय ऐकलं का? तर मजा करायची आहे, मजा करण्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण आपले आई वडील, आपलं कॉलेज, आपले शिक्षक, त्यांचं स्वप्न, कारण मला हे झपाटलेलं होतं. मला आठवतं मी शाळामध्ये, कॉलेज, मुंबईला ज्यावेळेला आंबिवलीत राहायचो, 2 टी-शर्ट 2 जीन्स, आईनं मला शिरा तुपात भाजून दिलेला होता, तो दुधात मी दूध घ्यायचो, तो खायचो. जेवण सुद्धा कधी कधी पार्लेजीचा एक बिस्किटचा पॅक आणि ते वेड्यासारखी दाढी वाढलेली, तेव्हा एवढीच दाढी यायची, तुमच्या वयात होत एवढीच दाढी वाढलेली, गोलगळ्याचा टी-शर्ट, खिशामध्ये डायरीज. ट्रेन मधनं 3ला उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो. त्या ट्रेन मध्ये त्या डायरीज वाचलेल्या असायच्या. बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये सगळे मॅप्स आणि चार्ट्स लावलेले असायचे, झपाटून घेतलेलं होतं. रोजचा 12-14 तासाचं मीटर पडलंच पाहिजे.
सकाळच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये, दुपारच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये, संध्याकाळच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये वीक एरियाज कुठले आहेत, स्ट्रॉंग एरियाज कुठले आहेत त्याचा अभ्यास करून, रिव्हिजन करून, सगळा अभ्यास. म्हणजे मी आजकाल ते आमचे अधिकारी मटक्याचे रेड्स करतात, ते मटकेवाले पण खूप हुशार असतात बरं का, त्यांना काय गंड समजू नका, त्यांना माहित असते कुठला आकडा येणार. तसं ते मी प्रश्नपत्रिकेचं आणि सिलेबसचं विश्लेषण करून मला परफेक्ट 60 ते 70% प्रश्न व्यवस्थित मिळायचे, कॉप्या करायची गरज पडायची नाही आणि कॉप्या करू पण शकत नाही. 2000 मार्कांची तुमची परीक्षा आहे, एक निबंधच 200 मार्कांचा तुम्हाला 3 तास बसून लिहायचा आहे. 3 तास बसून एकाच विषयाचं इलॅबोरेशन तुमचं साधारण 3000-4000 शब्दामध्ये कसं करायचं, याचं प्लॅनिंग, लॉजिकल डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी तुमच्या अनालिटिकल अभ्यासानं तयार होत असतात. तुमचा एक्झॉस्टिव्ह अभ्यास म्हणजे तुमचा आता 59 hours I was in ताज, म्हणजे जो शेवटचा अतिरेकी मरे तोपर्यंत तिथं अतिरेक्यांची गोळी लागेल, मिस फायर झाले, काही लाईव्ह ग्रँड्स होते, तिथं झोप लागत होत. मला आठवतं मी 3:30ला ज्यावेळेला त्या गोळीबारातनं म्हणजे मी जिवंत राहिलो, त्याचं कारण माझी फिटनेस एक कारण आहे. कारण माझे युनिफॉर्म होता, माझे लेदरचे शूज होते. पायरीवरनं तिसऱ्यावरनं दुसऱ्यावर येताना वरून AK-47चा बस सुरू होता. माझा माने नावाचा कॉन्स्टेबल सुदैवानं माझ्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट आणि राजवर्धनसाठी घेऊन आलेला होता, ते घातलेलं होतं मी. AK-47च्या बस्ट मध्ये माझा पायरीवरनं पाय सटकला आणि 4 पावलं मी माकड जसं एकावर एक पाय उड्या मारत जातं तसं मी न पळता 4 पायऱ्या असं सलग घेऊन 4थ्या पायरीवर खटकून उभा करून लेफ्टला बॉलरूम मध्ये शिरलो. त्यामुळे जिवंत राहिलो. जर पाय स्लिप झाला असतं तर अंगाची चाळण झाली असती, तो वेगळा विषय. आतमध्ये गेल्यानंतर मला कोणीतरी उष्ट केलेलं काहीतरी मॉकटेल एक होतं. भूक प्रचंड लागलेली होती कारण बायको तो डाळ भात खातानाच निघून आलेलो होतो आणि खालीला ऍपल कोणाच तरी होतं, ते तिथं खाल्लं आणि ते मॉकटेल पिलो. थोडीशी एनर्जी आली त्या बॉलरूम आणि त्या म्हणजे त्याच्या अर्जॉइनिंगच. नंतर टेररिस्ट शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या अर्जॉइनिंग रूम मध्येच होते. सांगण्याचा उद्देश की आपण जे आता शरीर कमावू, व्यायाम करू, प्राणायाम करू, योगा करू, हे आयुष्यभरासाठी आपल्याला पुरणार आहे. आपण काय खातोय ते सुद्धा, त्याला काय खूप पैसे लागत नसतात. मी माझ्या कॉन्स्टेबल्सना वडा आणि भजी सारखी बनवतात म्हणून ते बंद करून टाकलं माझ्या कॅन्टीन मध्ये. थोडस आरोग्यदायी पदार्थ, खूप रिॲक्शन झाले की हे काय खाणं आहे का म्हणे, याला काय चव आहे का. तर हे कॉम्प्लेक्स जे तरुण वयामध्ये ज्या काही तयारीच्या गोष्टी केलेल्या होत्या त्या मला आठवतात त्या वर्षामध्ये 96चं वर्ष, कारण त्यावेळेस पेटून उठलेलो होतो. काही गोष्टी आयुष्यामध्ये ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणून घ्यायच्या असतात, तशी काही अपयश जे असतात ती पचवायची, त्यातनं शहाणपण घ्यायचं, शिकायचं आणि मोठ्या जिद्दीनं अजून उभा राहायचं. म्हणून त्या एका वर्षामध्ये डेप्टी कलेक्टर झालो मी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलो, पण PSIच्या फिजिकल मध्ये पास झालो नाही आणि IPS झालो. अशा 3 पोस्ट मला आणि दुसऱ्या म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. त्याच्या पाठीमागे हे प्लॅनिंग होतं. मला आठवतं मी दिल्लीला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो. लोकल ट्रेनमध्ये बसायचो, पण लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये आमचा काही इकडनं गावाकडनं मुंबईला आणि एवढाच प्रवास कधी बसलेलो नव्हतो. मग माझे सगळे मित्रांना रिझर्वेशन अगोदर मिळाली, ते अगोदर निघून गेले. मला एकट्यालाच नंतरचं एक स्लीपर, सेकंड क्लास स्लीपरचं तिकीट कसं तरी मिळालं होतं. ते मिळाल्यानंतर मी त्या बर्थ वरती 2 मुली होत्या आणि माझाही नंबर होता. मला हे माहित, मला मी वरती नंबर बघितला, माझा वरच्या बर्थवर नंबर आहे. मग दिवसभर मला खाली बसता येतं हे पण मला माहित नव्हतं. उगाच विचारलं, त्यांनी काय अपमान केला म्हणून मी वरच्या बर्थवरच 28 तास मुंबई ते दिल्ली बसून गेलेलो होतो, आम्ही मोडून पूर्ण. हा कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड ग्रामीण भागातल्या मुलांकडे जो असतो तो माझ्याकडे होता. ज्याला दिल्लीमध्ये गेलो त्या महाराष्ट्र सदन मध्ये राहण्याची कशी तरी सोय आमच्या सगळ्यांची झाली. मग तिथंही काही हायफाय मुलं, मग काही तिथं दिल्लीत अभ्यास करणारी काही नागपूरची मुलं होती. मग त्यांचं इंग्लिश ऐकलं, त्यांची इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट. आम्ही मराठी माध्यम, सगळी परीक्षा मराठीतून दिलेली होती. इंटरव्ह्यू सुद्धा मराठी माध्यम ऑप्ट केलेलं होतं की आणखी कॉम्प्लेक्स वाढला. आता काय होणार आपलं. आणि तिथे एक मुलगा होता, खूप इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी, त्याची 6 फुटून देखणा मुलगा होता. बीटेक आणि MMS, बीटेक IIT पवई मधनं केलेलं होतं आणि MMS IIM अहमदाबाद मधनं. बेस्ट क्वालिफिकेशन विषय काय असू शकतं. आणि अमेरिकेत तो 2 वर्ष राहून आलेला होता. अमेरिकेतली 1.5-2 लाख रुपये दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराची नोकरी सोडून तो दिल्लीमध्ये येऊन अभ्यास केला आणि तिथं महाराष्ट्रामध्ये काही कुठल्या तरी नातेवाईक असल्यामुळे त्याला रूम मिळालेली होती. त्याचं इंग्लिश 3 पीस सूट तो घाला, म्हणजे ते प्रॅक्टिस ज्यावेळेला मॉक इंटरव्ह्यू चालायचे त्यावेळेला आमच्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यामध्ये खूप फरक असायचा. आमच्यावर प्रत्येकाचे वेगळे प्रश्न होते. आमच्यावर एक बापू म्हणून मित्र आहे माझा, त्याचा प्रॉब्लेम तर वेगळाच होता. म्हणजे तो तोंडाचा त्याच्या वास गुटक्याचा यायचा, म्हणून काय करायचं आता पॅनलला. मग
त्याला कोणीतरी आयडिया सांगितली की टूथब्रश आणि कोलगेट वगैरे घेऊन तू जा तिथे बाथरूम मध्ये जा. असे प्रश्न. म्हणजे एकाने तर आमच्या हॉबी लिहिलं होतं डे ड्रीमिंग आणि पेंटिंग. मग त्याला काही लोकांनी कामाला लावतात ना, लोक ते कुठल्या तरी पिक्चर ऑल इज वेल वाला कुठला 3 इडियट्स मध्ये रात्री मॅगझिन्स टाकतात ना ते. तर तसं त्याला ते सगळे एक्झिबिशन्स पेंटिंगचे बघायला काही लोकांनी पाठवून दिलं. डे ड्रीमिंग म्हणजे त्याला असं स्वप्न पडायचं मी अमिताभ बच्चन आहे, मग मी असं काय वाटतं, असं काहीतरी विचित्र हॉबीज. आणि मग पॅनल कुठलं मला आलं, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ. हे त्यावेळेला युपीएससीचे चेअरमन होते. एबीएसएम पीव्हीएसएम हाही खूप चांगला अधिकारी आणि लष्करातला 2 नंबरचा अधिकारी, युपीएससीचं चेअरमन. पण त्यांच्याबद्दल अशी रुमर होती की ते मराठी माध्यम, तेलुगू माध्यम, तमिळ माध्यम, जे काही व्हर्नॅक्युलर माध्यम घेतात त्यांना मार्क चांगले देत नाहीत. इंग्लिशमध्ये असेल जे चांगले देतात त्यांना मार्क चांगले देतात. तर ते पॅनल आल्यानंतर परत आम्ही 0 मध्ये गेलो. आणि माझ्या अगोदर तो जो अमेरिकेत आलेला मित्र जो चांगला इंग्लिश बोलायचा त्याचा इंटरव्ह्यू होता. तो 3 पीस सूट मध्ये. आम्ही टाय कसा घालायचा ह्याच्यावरच 3 दिवस आमचे गेले. ते सिंगल नॉट, डबल नॉट, समोसा नॉट. मग ते टाय इतका आम्ही हलक्या क्वालिटीचा घेतला होता 250 रुपयाचा, की तो काय चांगला खराब होऊन गेला त्यावेळेला. मग तो काय टाय पण फेकून दिला. त्यानंतर घाम यायला लागला परत. असे बरेचसे प्रॉब्लेम्स. मग तो 3 पीस सूट मध्ये गेला. साधारण 5-7 मिनिटांचा त्याचा इंटरव्ह्यू बाहेर आला. लवकर त्याचा इंटरव्ह्यू संपला. आम्ही त्याच्याकडे बघितलं. म्हणे बोगस हुआ इंटरव्ह्यू में जा रहा हूं, आय एम गोइंग बॅक टू US. मी एवढ्या वर्षात म्हणे 2-3 वर्ष इकडे तयारीत घालवली, तिकडे माझं सेव्हिंग 30-40 लाखाचं झालं असतं. माझ्या लक्षात आलं की याचा इंटरव्ह्यू काय चांगला झालेला नाही. म्हटलं याची अशी परिस्थिती तर आपलं काय होणार. आय वॉज नेक्स्ट. मी आतमध्ये मे कमिंग सर म्हणून गेलो. तर तिथं पॅनलच्या समोर असं टेबल नसतं. पॅनलच्या घोड्याच्या नालाच्या आकाराचं असं टेबल असतं आणि काही अंतरावर खुर्ची ठेवतात. म्हणजे तुमच्या पायापासून नखशिखांत तुमची मुवमेंट त्या पॅनलला कळत असते. त्यांनी बघितलं माझा वाटत, विश्वास यू ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ म्हणाले, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मी म्हटलं सर, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, प्लीज अलाउ मी टू स्पीक इन मराठी. नो नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश. ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1994. These 3 years, what are you doing? मी उत्तर दिलं, सर, आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटिटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडियाज इन रुरल फोक्स. इम्प्रेस झाले, विश्वास, यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतोय सगळ्यांना प्रश्न मलाही तो विचार. त्याच्या पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. मला विषय, माझा मराठी साहित्य विषय होता. त्यांनी विचारला घाशीराम कोतवाल बद्दल, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मी उत्तर दिलं, सर, घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर अँड इट वॉज कंट्रोवर्शियल बिकॉज नाना फडणवीस वॉज शोन एज बिहाइंड वुमेन पर्सन. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेना. मॅडमना म्हटलं, मॅडम, स्त्री लंपटचं भाषांतर करून सांगा. त्यांनी काहीतरी वुमनायझर असं काय. असा इंटरव्ह्यू माझा मोडका तोडका. पण माझ्या ज्या वेळेला एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये, हॉबीला एरिया ऑफ इंटरेस्ट असा कॉलम असतो तिथं, ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट हा माझा हॉबी लिहिलेला होता. त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला प्रश्न यायला लागले माझ्या कमांड एरियाजमध्ये, मी IPS 2दा झालो. म्हणजे परत पण मी IAS मध्ये माझ्या जायचं जास्त डोक्यात खाज होती. आणि त्यानंतर माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. किंवा डेप्टी कलेक्टरचा माझा इंटरव्ह्यू असतो किंवा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू असतो. मला माहित असायचे पुढचे प्रश्न कोणते असायचे. मी माझ्या कॉलेजच्या वयामध्ये मला NCCचं C सर्टिफिकेट त्या उद्देशानं बनवून घेतलेलं होतं. शूटिंग मधलं गोल्ड मेडल युनिव्हर्सिटी लेवलला त्या उद्देशानं बनवलेले होते. NSSचे कॅम्प्स त्या अनुषंगानं मास लिटरसी, रुरल रिकन्स्ट्रक्शनचे केलेले होते. माझ्या गावामध्ये मी स्टडी सेंटर बनवलेलं होतं, एक कन्स्ट्रक्टिव्ह लायब्ररी बनवलेली होती. त्याच्या अनुषंगानं मला हॉबी होती. त्यामुळे मला माहित असायचे कुठले प्रश्न मला येणार आणि त्याची उत्तरं. फक्त कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम, कारण मग इंग्रजी बोलायची सवय नाहीये, त्यामुळे इंग्रजी बोलताना प्रॉब्लेम यायचा. इनफॅक्ट इंग्रजी, लेखी इंग्रजी आणि बोलण्याची इंग्रजी वेगळी. मला हायएस्ट मार्क आहेत MPSCच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये. 100 पैकी 92 मार्क आजपर्यंत कुणाला नाहीये. त्याच्यामुळे मी डेप्टी कलेक्टर झालो. पण ते फक्त भूकंपट्टीमुळं. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, कुठलं प्रेझन्स ऑफ माइंड कसं वापरायचं. मी त्या वेळेला त्या डेप्टी कलेक्टर ज्या वर्षी झालो त्यावेळेला त्या निबंध असतो 40 मार्कांचा. 40 मार्कात निबंधाला ज्याला चांगले मार्क पडतात त्यालाच हायेस्ट स्कोर होतो. निबंध मी कुठला लिहिला होता, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आणि तो कसा लिहिला होता, कारण मी कॉलेजला असताना NCC मध्ये
इलॉकेशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये इंग्लिशमध्ये भाषांतर, माझं पाठांतर बरं आहे, त्यामुळे मी पाठ केलं. CSR मध्ये ते कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू डोक्यात 12वी पासूनच ते होतं, IAS व्हायचं वगैरे, त्यामुळे ते घ्यायचो. आणि त्यात एक नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता, तो थेट 10-12 वेळा वाचला, पाठ झाला. मला कळाल अर्थ काहीच कळत नव्हता, पण पाठ झाला तो. मग तोच निबंध मी बदल करून, फिल इन द ब्लँक्स करून तिकडे लिहिला आणि मला हायेस्ट मार्क मिळाले. परमेश्वराला माहित कसे. पण त्याच्यात सुरुवात कशी होत होती नॅशनल इंटिग्रेशन मध्ये. द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. मी इकडे इफ आय वर प्राईम मिनिस्टर मध्ये लिहिलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स अँड हिज माउथ-वॉटरिंग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ही वस्तुस्थिती. पुढचा पॅरा होता, इफ with every salute and cheers to our grand and mighty past, but our present is uplifting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. With every salute and cheers to our grand and mighty past of late Pandit Nehru, late Indira Gandhi, late Rajiv Gandhi, our present of VP Singh and others is uplifting, sometimes horrifying वगैरे. तर सांगायचा उद्देश की या तयारीत म्हणजे दुसरा हे काही मला येताना अमितनं सांगितलं की 40% मुलं UPSC आणि MPSCच्या मागे लागलेली आहेत. पण हे प्रेझन्स ऑफ माइंड, बरेच माझ्यापेक्षा खूप चांगला अभ्यास केलेली मुलं पाठीमागे राहिली. त्याचं एक उदाहरण सांगतो. मी 8 दिवस एक विषय, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की MPSCला, UPSC आणि MPSC दोन्ही पास झालेलो होतो प्रिलिम्स, आणि MPSCला मराठी लिटरेचरला चांगला स्कोर होत नाही. मग अचानक कुठला विषय घ्यायचा, तर समाजशास्त्र, सोशॉलॉजी घेतला. 8 दिवस मी अभ्यास केला. माझा एक गुरु आहे जो MA सोशॉलॉजी आणि MPhil सोशॉलॉजी डिस्टिंक्शन मध्ये झालेला आहे, आणि त्याला मला सोशॉलॉजी चे काही पुस्तक सांगितले, एवढे मोठे ग्रंथ दिले. पण मी सोशॉलॉजी सगळ्यात छोटस, ते मुन्नाबाई शोधतो ना तेवढं छोटस पुस्तक शोधलं आणि ते 8 दिवसात वाचलं. आणि मी त्या सोशॉलॉजीच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं उत्तर लिहिलं. जेव्हा फायनल रिझल्ट आला, मला सोशॉलॉजीला 200 पैकी 160 मार्क आहेत, जे खूप आउटस्टँडिंग आहेत. आणि जो MA MPhil झालेला माझा मित्र आहे, त्याला 200 पैकी फक्त 90 मार्क पडलेले होते. प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तयारी करताना, कारण मी काय लिहिलं, बलवतेदारी सिस्टम, निबंध बलवतेदारी सिस्टम वरती अनालिसिस करा. मला काय वाचायची करायचं, मी खेड्यात जन्माला आलो, मी लहानपणापासून बघितलेलं आहे. 18 बलुतदार, 12 बलुतदार, तिथला कुणबी, तिथली बार्टर सिस्टम, ते मी स्वतः पाहिलेलं. मी लिखाण माझं मी प्रेझेंट करायला प्रॉब्लेम काय आहे, धर्मनिरपेक्षतावाद, हे सगळ्यांनी ठोकळबाज लिहिलं. मी धर्मनिरपेक्षतावाद मध्ये, युरोपमध्ये इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळं, कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स मध्ये जे 30 इयर्स वॉर झालेलं होतं, त्यातनं ट्रीटी ऑफ ट्रॉट्स्की झालेली होती, त्यातनं मग कसा उगम झाला धर्मनिरपेक्षतावादाचा, आपण कसे धर्मसहिष्णू आहोत, आपण धर्मनिरपेक्ष कसे नाहीयेत, आणि हे अनालिसिस माझ्या इंडिपेंडंट थिंकिंगनं लिहिलं. त्याच्यानंतर मला मार्क्स पडले. त्यामुळं हे अभ्यास करताना ही तत्व घेणं खूप महत्वाचं आहे. माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला जे प्रेझेन्स ऑफ माइंड वाटायचं, खरं वाटायचं, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायचं नाही, ते समोर मांडायचं. हिंदी, इंग्रजी, मराठीत मांडत गेलो. शेवटचा प्रश्न मला त्यांनी खूप इंटरेस्टिंग विचारला होता. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए, हिंदीमध्ये विचारलं. कन्फ्युज करणारा प्रश्न होता. मला बाहेर आनंद दिसला, सुगंध दिसला, कशाला आलोय, IAS व्हायला, IPS व्हायला, कलेक्टर व्हायला, SP व्हायला, बोगस वाटला असतो. तर मी क्षणभरासाठी मला माझ्या शिक्षकांनी दिलेली कविता आठवली, जी माझ्या आयुष्याचं मी उद्दिष्ट बनवलेलं आहे, द पोएम ऑफ ला मांचा. आणि चेअरमनना विनंती केली, सर मग एक कविता आहे जी माझ्या आयुष्याचं मला उद्दिष्ट सांगते, ती मी तुमच्या परवानगीनं म्हणू का. त्यांनी मला परवानगी दिली. ती कविता मी म्हणून दाखवली. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही, त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, टू रन वे द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी जाण्याचं धाडस करत नाही, त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू वेअरी, माझे हात, पाय, बाहू, शरीर थकून गेलेलं आहे, मात्र मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक पाऊल टाकायचं आहे. To reach that unreachable star, this is my quest. To follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right, without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, लढा द्यायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाहीये, कोणताही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायची ही तयारी आहे.
मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. त्या आयुष्यातलं कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मला बरेच जण विचारतात की ताजमध्ये घुसलास, तुला माहित होतं की तू मरणार आहेस, मग तुला तुझी मुलं आठवली नाहीत, तुझी पत्नी आठवली नाही, तुझं घर, आई वडील, म्हातारे आठवले नाहीत, असं का झालं? त्यावेळेला माझ्या समोरचं कारण महत्वाचं मला सापडलेलं होतं का? मला प्रश्न विचार. मला समोर म्हातारी माणसं दिसत होती, महिला अडकलेल्या दिसत होत्या, लहान मुलं ते माझ्या मदतीसाठी याचना करतायत हे जाणवत होतं. त्याला मला माझं कारण तिथं महत्वाचं आहे की इथं महत्वाचं आहे, त्यातला फरक कळणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वराची प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा मला शक्ती दे की ज्या मी गोष्टी बदलू शकतो ते बदलण्याचं ध्येय दे, ज्या बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. हे शिकण्याची आवश्यकता. आजच्या या संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये आज आम्हाला काय अपेक्षित आहे? परिवर्तन, चेंज. आणि चेंज हा तुमच्यापासून सुरू होणार आहात. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या आयुष्यात कशाला प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या आयुष्याची दिशा कशी असेल, आणि ते मनगटामध्ये तुमच्या धैर्य असतं. माझ्या बऱ्याच बहिणी इथं आहेत म्हणून मी एक उदाहरण सांगतो. मी पुण्यालाच SP असताना एका पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये एक 35-40 वर्षाची महिला बसलेली होती, नऊवारी साडी आणि तोंडाला पदर लावून. मी सिव्हिल ड्रेसमध्ये असाच गेलो. मी पोलीस स्टेशनला गेलो की पहिल्यांदा तिथल्या व्यक्तींची विचारपूस करत होतो. तिच्याही जवळ गेलो. तिच्यावर तिच्या 3 मुली होत्या. एक 8-9 वर्षाची असेल, दुसरी 5-6 वर्षाची, आणि तिसरी तिच्या मांडीवर कडेवर होती, 2-1 वर्षाची असेल. तिला विचारलं तू का आली इथं? तिने काय माझ्याशी बोलायला नकार दिला. तेवढ्यात इन्स्पेक्टर आले. इन्स्पेक्टर मला कडक सल्यूट केला. तिच्या लक्षात आलं हा मोठा कोणतरी साहेब आहे म्हणून पदर तिनं बाजूला केला. बळाबळा रक्त सांडायला लागलं. म्हटलं काय तुला कोणी मारलं, तुझा काय ऍक्सिडेंट झाला? तिनं तिचा डावा हात मला दाखवला. तिचे 7-8 दात होते. परत मी विचारलं काय झालं, काय सांग. पण तिची ते दात पुढचे पडलेले होते ना, त्यामुळे जिभेचा दाताचा कॉन्टॅक्ट होता, त्यामुळे बोलताच येत नव्हतं. बोबडं बोलवते, काय कळत नव्हतं. तेवढ्या तिच्या सगळ्यात मोठ्या 8 वर्षाच्या मुलीला कळालं की आपल्या आईला बोलता येत नाही. म्हणून ती मला उद्देशून म्हणाली साहेब वगैरे नाही, दादा. दादा ते आम्हाला ना भाऊ होत नाही ना भाऊ, म्हणून आमच्या बाबांना आईच्या तोंडामध्ये वरवंटा घातला. मला प्रचंड संताप आला, लाजही वाटली. मी त्या इन्स्पेक्टरला शिवाय घातल्या आणि पटकन म्हटलं 307 दाखल कर आणि त्याला आणून पहिल्यांदा लॉकअप मध्ये टाक, अटेम्प्ट टू मर्डर दाखल कर. तिच्या लक्षात आलं की ते नवऱ्याला जेलमध्ये टाकायची मी काहीतरी भाषा करतोय. तिने माझे पाय पकडले आणि जे काय बोबडं बोलता येत होते त्याच्यात बोलायला लागली की दादा मला काय नवऱ्याला जेलमध्ये नाही टाकायचं हो, माझ्या 3 पोरी रस्त्यावर येतील ना, त्या माझं नांदणं सुखाचं लावून द्या. भाऊजाईच्या सांगण्यावरनं मला मारतोय तेवढं मारणं बंद करा, माझं नांदणं. ही आज परिस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळून 60-65 वर्ष व्हायला लागलीत. एक खूप छान कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली होती स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाल्यानंतर. ती आपल्याला उद्दिष्ट सांगते आपल्या जगण्याचं. 50ची उमर गाठली, स्वातंत्र्य देवता विनवणी करते. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन गुबळाचे व्रत धरू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला शाळू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनविते हात जोडून वाट बाकडी धरू नका. जय हिंद.